आखाड संपायला आता 2च दिवस बाकी होते, त्यामुळे आज म्हटलं नॉनव्हेज बनवूयात. आता ज्यांच्या घरी नॉनव्हेज लवर असतात ना, त्यांच्या घरामध्ये ना मी म्हणते आखाड संपायला आला की नॉनव्हेजचा बेत हा कंपल्सरी होत असेल. आता आईंची चाललेली होती देवपूजा, तोपर्यंत एकीकडे चाललेला होता माझा स्वयंपाक आणि दुसरीकडे ना इकडे मी कोळसे गरम करण्यासाठी ठेवलेले होते. कारण की आम्हाला धूप लावायची होती, त्यामुळे आधी कोळसे वगैरे गरम करून घेतले. आणि हे जे धूपचं पात्र आहे ना, तर ते आम्ही बाळूमामांच्या पालखीला जात होतो, तर तिथेच जे आहे ते विकण्यासाठी आलेलं होतं. तर आमच्याकडे काही नव्हतं, त्यामुळे मग आम्ही येताना धूप आणि सोबतच हे पात्र सुद्धा घेऊन आलेलो होतो. आता छान अशी देवपूजा झाली, त्यानंतर सगळीकडे घरामध्ये धूप वगैरे सुद्धा फिरवून घेतला आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आता भाजी वगैरे बनवून झाली, म्हणून मग लगेच भाकरी वगैरे सुद्धा बनवल्या. आता आई नॉनव्हेज खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी मी शेवग्याची रस्सा भाजी बनवलेली होती. आणि शेवग्याची भाजी आहेत ना सगळ्यांनाच खूप जास्त आवडते, पण नॉनव्हेज म्हटलं की मग नॉनव्हेजकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्यानंतर संपूर्ण किचन ओटा आधी क्लीन करून घेतला, जेवणं वगैरे आवरली आणि तेवढ्यात बाहेर पावसाला सुरुवात झाली. मग सगळे कपडे घरामध्ये घेऊन आले आणि जेवढे थोडेसे ओले राहिलेले आहेत तर म्हटलं फॅन खाली ते सुकण्यासाठी ठेवूयात. त्यानंतर नाहीत ना मला एक ड्रेस जो आहे तो फिटिंग करण्यासाठी द्यायचा होता. बड्डेसाठी मी हा ड्रेस आणलेला होता, पण तेव्हापासून अजून काही मी तो वेअरच केलेला नव्हता. आता याला ना म्हटलं थोडीशी फिटिंग वगैरे करून घेऊयात. आणि हा स्लीवलेस होता, त्यामुळे ना मला याला स्लीव ज्या आहेत त्या सुद्धा बसवून घ्यायच्या होत्या, म्हणून म्हटलं बघूयात याला स्लीव्ज वगैरे आहेत का. त्यानंतर मग दुपार झालेली होती, मग आधी चहा ठेवला आणि त्यानंतर मग म्हटलं जीविकाचा अभ्यास वगैरे सुद्धा मला घ्यायचा होता. आता कपामध्ये चहा पिण्यापेक्षा आहेत ना असं फुलपात्रामध्ये चहा घेऊन प्यायला मला खूप जास्त आवडतं. आणि मला लॉंग व्हिडिओ सुद्धा यामुळेच बनवता येत नाही, कारण की जीविकाचे सध्या एक्झाम सुरू आहे, त्यामुळे तिच्याच अभ्यासाकडे मला जास्त लक्ष द्यावं लागत आहे. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तोपर्यंत बाय.